हीच परिस्थिती राहणार की एकतर आपण स्केअर सिटीमध्ये जिल्हा हे राहतो. आधी तुम्ही फुल तरी आपल्याला पाणी थांबवता येणार. म्हणजे ह्या परिस्थितीला जर आपण काम केलं नाही तर आपल्याला पाणी पूर्ण थांबवता येणार. डिझाईन जे आहे तुम्ही 15 जून पर्यंत त्याला कुठल्या लेवलला देतो ठीक आहे त्याचे माध्यम आम्ही घेऊ आणि मग त्याला जे या वर्षीचा आपल्याला जो सीझन पावसाळ्यात काम करता येईल आता पुढच्या वर्षी मार्च पण काम संपेल अशा त्याचा प्रॉब्लेम रेक्टिफाय झालाय. नाही तोच सोल्युशन तोच आता अभ्यास करता येते. आपण आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे आपल्याला सांगितले आता जो आपण अंदाज लावतो हे आपल्या अंदाजावरच आहे. 5 कोटीपर्यंत लागेल 5 कोटीमध्ये आपलं काम होऊन जाईल. नाही त्याच्याशी जास्त म्हणून ते कॉम्प्रोमाइज नाहीये. काय नाही की त्याची ज्यावेळेस भेगा पडल्या होत्या त्यावेळेस तातडीने मला वाटतं घोगरे साहेब होते साईड व्हिजिट केली त्यांनी सांगितले की बाबा ह्याला आपल्याला पॅरलल पद्धतीनेच आपल्याला तिथं आपल्याला सेक्शन तसं झालं तरच हे आपलं टिकणार. नाही तर त्यांचा जो अंदाज होता ह्या परिस्थितीमध्ये पण दुरुस्ती तात्पुरती किंवा हे टिकल असं नाही. तात्पुरते तर आपण परमनंटच करणार. खंडेश्वर म्हणून तर प्रॉब्लेम झाला होता. आपण तिथे फाउंडेशनला केअर की घेतलेली आहे त्या प्रकारचं डिझाईन अपेक्षित आहे. फक्त आता सिरिओला आपण रिझल्ट मिळाले की आपण करून घेऊ. एक टाइम बाउंड कार्यक्रम सर आता जे पण साहेबांकडून दिले 15 जून पर्यंत आम्ही सीडे करून डिझाईन घेतली आणि त्याच्याप्रमाणे आम्ही अंदाज पद्धत विषय दुरुस्त्या लँड सेफ्टी काही शासनाला चालू करतो साधारण मंजूर सेम त्याच धर्तीवर लातूर जिल्ह्यातला मसलगा आणि हडगा त्याच्यामध्ये त्याची छोटा विषय गेल्या वेळेस दुरुस्ती केली छोटा पाऊस पडला परत तो वाहून मेकॅनिकल वापर ठीक होती. परमनंट सोल्युशनच घ्या सेम दोन प्रस्ताव एकाच वेळी घ्या. सेम प्रॉब्लेम तो रेफर केला तो हो केलाय सीडीओला रेफर करा. दोन्ही केलं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा